5 नंबरची खेळाडू की जिने दिल्ली या ठिकाणी जी विश्वचषक खो खो स्पर्धा झाली यात हिने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं अशी अश्विनी शिंदे। तसेच या स्पर्धेकरता या मॅच करता या सामन्याकरता जे पंच आहेत किशोर पाटील, किरण शिंदे व संदेश आमरे याही पंचांनी किरण वाघ, संदेश आमरे व किशोर पाटील या तीनही पंचांनी त्या ठिकाणी पंच म्हणून त्या ठिकाणी भारताचं त्यांनी नेतृत्व केलं होतं। चेस नंबर 3 सांगली संघाकडून आपल्या संघासाठी पळतीचा खेळ करताना तर त्याच बरोबर पहिला 1 मिनिटामध्ये धाराशिव संघाचं धारदार आक्रमण आणि या आक्रमणामध्ये 2 गडी धाराशिव संघाने टिपलेले आहेत। धाराशिव संघामध्ये अश्विनी शिंदे, संपदा, त्याचबरोबर तन्वी भोसले अशा अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा आहे। तर चेस नंबर 3 चे खेळाडू बघूया आपल्या संघासाठी किती वेळ पळतीचा खेळ करून किल्ला लढवत आहे आणि हा सुंदर प्रयत्न आणि हा बाद। धाराशिवची खेळाडू चेस नंबर 9 हिनं आपल्या संघासाठी 1 गुण टिपलेला आहे। तर सांगली संघाची दुसरी तुकडी मैदानात आणि सुंदर 5-5 चेस नंबर 5 च्या खेळाडूंनी चेस नंबर 5 सांगली बाद केलेला आहे आणि आपल्या संघासाठी 1 गुण मिळवलेला आहे। सुंदर प्रयत्न पण अयशस्वी। हे चकवा देणं याला म्हणतो हा प्रकार। सुरुवातीच्या काही क्षणामध्ये असलेलं धारदार आक्रमण धाराशिवचं थोडंसं कमी पडताना बघूया आपल्या आक्रमणाची किती धार वाढवत आहेत। तर सांगलीकडून खेळताना संरक्षक आणि सुंदर आणि हा बाद छान सुरेख गडी टिपलेला आहे। चेस नंबर 4 धाराशिव। आपल्या संरक्षणासाठी प्रसिद्ध असलेली चेस नंबर 9 ची खेळाडू सांगलीसाठी किती किल्ला लढवते आणि किती आपल्या संघासाठी वेळ पुढे नेते हे पाहण्याचं ठरेल। कारण धाराशिव संघ हा जोरदार आक्रमण करतोय आणि त्यांनी जवळजवळ 5 गुण मिळवलेले आहेत आणि हा नियमोल्लंघन आपल्याला पाठीमागचा खो द्यावाच लागतो आणि हा छान
पोल डाईव्ह पोलवर सूर मारून हा यशस्वी प्रयत्न. तर सांगली जिल्ह्याची तिसरी तुकडी मैदानात. धाराशिव संघाचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे मार्गदर्शक डॉक्टर चंद्रजीत जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा महिलांचा संघ ज्या जिल्ह्याचे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच थेट नियुक्ती महाराष्ट्र शासनामध्ये मिळालेले अनेक खेळाडू, या खेळाडूंचा हा दर्जेदार संघ, त्याचबरोबर आक्रमण कसं परतायचंय यासाठीही प्रसिद्ध असलेला सांगलीचा संघ हा अंतिम सामना निश्चित चुरशीचा असेल. आणि हा बाद गेल्या 2 वर्षापूर्वी खो खो मधला अर्जुन अवॉर्ड ज्या खेळाडूला मिळाला त्या काळे मॅडम यांचे मार्गदर्शक डॉक्टर चंद्रजीत जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा धाराशिवचा संघ आक्रमण आणि हा पोल डाईव्ह पोल सूर मारून अयशस्वी प्रयत्न. चेस नंबर 1 सांगलीचा खेळाडू आपल्या संघासाठी पलटीचा खेळ करतोय. सर्व क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी भारतामध्ये सर्वात गुणसंपन्न खो खो खेळला जातो आणि संपूर्ण भारत त्यांचं मार्गदर्शन घेत असतो असं महाराष्ट्र खो खो असोसिएशन, या महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, आंतरराष्ट्रीय पंचप्रमुख श्री प्रशांत पाटणकर सर आणि सर्व आंतरराष्ट्रीय पंच या आपल्या चाणाक्ष नजरेनं या संपूर्ण स्पर्धेचं पंच म्हणून काम पाहत आहेत. आणि संपादाचा हा प्रयत्न पण गडी बाद करण्यात काही यश आलं नाही. बघूया 2 एकत्र करून आणि पंचाकडे दाद मागितली हो आणि पंचांनी दाद उचलून घेतली, उचलून धरलं आणि चेस नंबर 3चा खेळाडू बाद. आणि धाराशिव आपल्या गुणामध्ये एका गुणाने वाढ करताना यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पंच श्री किशोर पाटील सर ठाणे, श्री किरण वाघ सर पुणे, श्री संदेश आमरे मुंबई उपनगर तर त्यांना सहकार्य करतायत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सर्व मान्यवर पंच. सांगलीची चेस नंबर 6 या खेळाडूंनी अनेक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व केले आणि ही पंचाची 1 टन किंवा 1 पाळी संपल्याची घोषणा. बघूया दोन्ही संघाचे प्रशिक्षक आपल्या संघासाठी काय रणनीती आखतायत. मल्हारराव होळकर आज यांची
सुभेदार राजेंची जयंती आणि श्री खंडोबा देवस्थान खंडोबा मैदान या ठिकाणी किरण कार्तिक क्रीडा नगरीमध्ये या राज्य स्पर्धेचा महिलांच्या गटातील अंतिम सामना धाराशिव विरुद्ध सांगली या संपूर्ण स्पर्धेला सहभागी क्रीडा रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। त्यासाठी सर्व क्रीडा रसिकांचे आयोजक म्हणून आम्ही मनापासून आभार मानतो। डॉक्टर किरण वाघ सर, आपण टेक्निकल कमिटी संपर्क करायचा आहे। दुसरा टर्न, दुसरी पाळू म्हणूया आपण। सांगली संघाचे आक्रमण तर धाराशिव संघाचे संरक्षण। यामध्ये अनेक स्पर्धा गाजवलेली अश्विनी शिंदे, चेस नंबर 5 आंतरराष्ट्रीय खेळाडू जिने भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। आता गेल्याच 2 महिन्यापूर्वी जो विश्व चषक ज्यामध्ये भारताने सुवर्ण पदक पटकावलं अशी अश्विनी शिंदे। मध्ये हात टाकून मारण्याचा अयशस्वी प्रयत्न, नियमोल्लंघन आणि सांगली संघाचा 3 गडी एकत्र करून मारण्याचा प्रयत्न। खो खोचे माजी खेळाडू श्री गणेश गर्जे यांचंही किरण कार्तिक क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। चेस नंबर 8 धाराशिव आपल्या संघासाठी वेळ पुढे नेताना तर सांगलीचे खेळाडू दुसरा गडी टिपण्याच्या प्रयत्नात आणि हा सूर मारून गडी मारण्याचा अयशस्वी प्रयत्न। चेस नंबर 7 सांगली। तर चेस नंबर 8 या गड्याला बाद केल्यानंतर सांगली जिल्ह्यापुढे निश्चितच आव्हान असेल। अश्विनी शिंदे आंतरराष्ट्रीय खेळाडू धाराशिव, बघूया आपल्या संघासाठी किती वेळ किल्ला लढवते। संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असलेली अश्विनी शिंदे धाराशिव।
अश्विनी शिंदे धाराशिव, जिल्हा जानकी राणी लक्ष्मीबाई या सर्व अवॉर्ड, त्याचबरोबर गेल्याच विश्वचषकामध्ये प्रतिनिधित्व केलेली आणि आपल्या संरक्षणासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय स्पर्धा असो किंवा राज्य स्पर्धा, अश्विनीला कसं बाद करायचं याची रणनीती प्रत्येक प्रशिक्षकाला करावीच लागते आणि सांगली जिल्ह्याकडून काय रणनीती आखली बघूया आपण. पण आता मात्र निश्चित जोरदारपणे किल्ला लढवते अश्विनी. आणि आपल्या संघासाठी संरक्षण करून बाद झाली. तर दुसरी तुकडी मैदानात तितक्याच ताकदीची, त्यामध्ये संपदा, क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी मुंबई उपनगर आणि नाशिक आपण आपली मेरिट सर्टिफिकेट दिलेलं नाहीये. मुंबई उपनगर आणि नाशिक जिल्हा, मुंबई उपनगर आणि नाशिक जिल्हा आपण अजून आपली मेरिट सर्टिफिकेट दिलेली नाहीये. या संपूर्ण राज्य स्पर्धेत विविध जिल्ह्यातून ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या अशा 32 खेळाडूंना खो खोच्या महाराष्ट्र राज्य शासनामध्ये थेट नियुक्ती मिळाली आहे. यामागे सर्व महाराष्ट्र खो खो असोसिएशन व आमचे मार्गदर्शक डॉक्टर चंद्रजीत जाधव सर यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि या लाल मातीतील खेळाच्या खेळाडूंना क्लास 1, क्लास 2 या पोस्ट मिळालेल्या आहेत. आणि सांगली जिल्ह्याकडून रितिका आता पंच संदेश आमरे यांच्याकडे दाद मागताना पण पंचांनी दाद काय उचलून धरली नाही आणि आक्रमण पूर्वत सुरू. आपल्या संघाचे नंबर 3 बाद. धाराशिव संघाचे 4 गडी बाद करण्यात सांगली संघाला यश आलेलं आहे. सर्व क्रीडा रसिकांना विनंती असेल, दोन्ही संघ सारख्याच ताकदीचे आहे तर आपण उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि भरभरून खेळाडूंचं कौतुक करावं. आणि पोलडाई सुरेख गडी बाद करण्यात केस नंबर 15 सांगली यश आलेलं आहे. आणि एका गुणाची वाढ सांगलीच्या गुण फलकामध्ये. बघूया संपदा, जे आपलं आक्रमण आणि संरक्षण दोन्हीही गोष्टीसाठी प्रसिद्ध असलेली संपदा मोरे धाराशिव.
माजी क्रीडा शिक्षक आणि आमचे गुरु श्री गोरक्षनाथ वावरे सर तसेच श्री बबनराव धावणे सर यांचंही क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. साठावी राज्य अजिंक्यपद स्पर्धा. हॅलो, पुणे आणि नाशिक आपणास वारंवार सूचना देऊन सुद्धा आपण आपली मेरिट सर्टिफिकेट अजून तांत्रिक समितीकडे जमा करत नाहीयेत. जर आपल्या सर्टिफिकेटवर जर सही झाली नाही तर कुठल्याही प्रकारे संघटना जबाबदार राहणार नाही. पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा महिला विभाग या राज्य स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अहिल्यानगरहून आवर्जून उपस्थित झालेले श्री अभिजित खोसे सर, जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रीय खेळाडू माननीय श्री अजय पवार सर, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी, त्याचबरोबर राहुल चव्हाण भारत पुरस्कार विजेते, श्री कैलास साबळे NIS कोच, श्री बाबाराव साहेब राष्ट्रीय खेळाडू, श्री बाबा जाधव अहमदनगर प्रेस क्लब अध्यक्ष, या सर्वांचं किरण कार्तिक क्रीडा नगरीमध्ये आयोजकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सुरू असलेला महिलांच्या गटातील अंतिम सामना संपल्यानंतर लगेचच काही मिनिटांमध्ये पुरुषांचा अंतिम सामना सुरू होईल. याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची. हॅलो, मुंबई उपनगर आणि पुणे पुरुष विभाग दोन्ही संघाला दुसरा पुकार.
संपूर्ण भारतामध्ये जे उत्कृष्ट खेळाडू महिला गटातील आहेत त्यापैकीच एक आपण आहोत. असा खेळ करताना अश्विनी शिंदे पहिल्या टर्नमध्ये किंवा पाळीमध्ये जी अपेक्षा होती संघाची त्या पेक्षा थोडा कमी पळतीचा खेळ झाला आणि त्याची भर करताना धाराशिवची खेळाडू अश्विनी शिंदे हॅलो, नाशिक जिल्हा महिला विभाग आपली मेरिट प्रमाणपत्र तांत्रिक समितीकडे जमा करायचे. कांती सलवया या स्पर्धेसाठी किरण कार्तिक क्रीडानगरीमध्ये आवर्जून उपस्थित असलेले माजी राष्ट्रीय खेळाडू सोनाली दैफळे मॅडम तसेच दळवी मॅडम मंडळ अधिकारी शेवगाव आपलाही हार्दिक स्वागत.